नमस्कार. मी विजयकुमार महादेव वाघमोडे, मुख्याध्यापक शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवणे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आज आपण शारीरिक शिक्षणातील एक प्रकल्प पाहणार आहे. त्या प्रकल्पाचा प्रकार आहे कृतीयुक्त प्रकल्प. घटक आहे त्यामधला स्वच्छता. प्रकल्प कसा करायचा तर गटागटाने करायचा. प्रकल्पाचं नाव आहे शाळेच्या मैदानाची स्वच्छता. साहित्य झाडू, खराटं, बादल्या, गमेलं, खोऱ्या, पाटी किंवा खराटे इत्यादी काही साहित्य. खर्च 0. वेळ 2 ते 3 तास. कार्यस्थळ शाळेचा परिसर. आता त्या क्रमवार कृती काय काय करायचे त्यामध्ये कृती नंबर 1, आठवड्यातून एकदा शक्यतो त्या ठिकाणी मैदानावरची सफाई करा. नंबर 2, मैदानाची स्वच्छता करताना मुलांचे त्या ठिकाणी वर्गवार गट किंवा वर्गातील छोटे गट आणि त्या मैदानाचा भाग त्यांना काय करणे, वाटून देणे, ही एक प्रक्रिया. त्यानंतर कोणकोणत्या प्रकारे सफाई करायची याची नोंद ठेवायची. नंबर 4, मैदानावरचा कागद, पालापाचोळा, दगड, मातीचे ढिगारे, मातीचे खड्डे, मैदानाचं सपाटीकरण हे सगळे त्या ठिकाणी यामध्ये येणार. मैदानाप्रमाणेच वरांडा, स्वच्छतागृह, शाळेचं छत, जमीन, बेंचमधील जागा इत्यादीची स्वच्छता करणे. नंबर 6, सुंदर शाळा स्वच्छ शाळा या स्पर्धेमध्ये सहभाग घेणं. आता या स्वच्छ शाळा सुंदर शाळेमध्ये आपल्या शाळेचा तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक माझ्या माहितीप्रमाणे 2023-24 रोजी 23-24 सालामध्ये आलेला आहे. आता याचं मूल्यमापन कसं करायचं तर शाळा स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी किंवा वर्ग स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी आपण काय करावं हा एक भाग. नंबर 2, स्वच्छतेचा एक सुविचार सांगायचा. नंबर 3, स्वच्छता आणि शाळा यांचा काय संबंध आहे. नंबर 4, घरातील स्वच्छतेसाठी तुम्ही काय करू शकता. नंबर 5, आईला घरामध्ये आपण कोणत्या कामात मदत करू शकाल. हे मूल्यमापनाचे 5 मुद्दे आहेत. आता त्याचं निरीक्षण काय करायचं आहे. निरीक्षण नंबर 1, स्वच्छतेचं महत्त्व समजतो किंवा समजते. नंबर 2, शाळेतील केरकचरा कमी होण्यास मदत होते. नंबर 3, स्वतःमध्ये आत्मविश्वास त्या ठिकाणी निर्माण होतो. नंबर 4, स्वच्छता व आरोग्य यांचं महत्त्व पटतं. आणि नंबर 5, चांगल्या गुणांची ओळख होते. या सगळ्या गोष्टींचा या प्रकल्पामध्ये शाळेच्या मैदानाची स्वच्छता या कृतीयुक्त प्रकल्पामध्ये या गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी आपण केलेला आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. हे तुम्ही त्या ठिकाणी हा प्रकल्प व्यवस्थितरित्या आपण आपापल्या शाळेमध्ये घेऊ शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.